असू दे असू दे, बसून करणार आहे. आणि हे वैदेही तुझ्यासाठी. अगं घे ना. नमस्कार करते. हा का? असू दे असू दे. आणि ही माझ्या शालीसाठी. कसं असतं नाही म्हणजे आपले हे असे घरंदाज पारंपरिक दागिने, मक्तेदारांचे दागिने सामान्य माणसानं सहजासहजी बघतं पण येत नाहीत. असे अचानक हातात आले तर भांबावूनच जात असतील नाही. प्रिया, हा, आणि तो मिळालेला हार सांभाळून ठेवायचा बरं का. हो माई. आईसाहेबांकडून म्हणजे तुझ्या आजीकडून तुला मिळालेला प्रेमरूपी आशीर्वाद आहे हा. कुठं हरवायचं नाही, कळलं का. काय आईसाहेब, बरोबर ना. वै तर. आणखीन बाई, हे माझ्याकडून म्हणजे तुझ्या सासरकडून मिळालेला दागिना हाय हा. तेव्हा सासरचा आहेर म्हणून नीट सांभाळून ठेवायचा काय. आजी, खूप प्रेमाने जपून ठेवेन. खरं तर हा माझ्यासाठी दागिना नाहीये, तुमचा आशीर्वाद आहे. कवा कवा वेड्यावानी बोलतेस तू, आणि कवा कवा डोकं ठिकाणावर असतंय तुझं. लाखात एक बोललीस बघ. अगं गंमत करतेय मी. अच्छा, गोड सणाला कडू कोण बोलल. आवडलं ना. अरे निघतोय मी. हा, काय झालं पण. नाही नाही, ते आल्यावर बघू आपण. हा हा, चल ठेव. तेज प्रताप, आताच यायचं होतं, परत पत्रकार परिषद सुरू होणार. अरे तुला घरभर शोधलं, मी इकडे आहेस तू. मला तुला काहीतरी दाखवायचंय. काय. माळ हो, नवीन घेतली काय तुम्ही. मी कशी घेईन नवीन, आजींनी दिली. आजी, आजीने तुम्हाला स्वतः माळ दिली. अरे वा, भारीच की. म्हणजे आता आजी सासूची आणि नाच सुनेची भारी गट्टी जमायला लागली म्हणायची. म्हणजे अगदीच तसं नाही म्हणता येणार, पण माझ्या परीने मी त्यांचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करते. वा, तुम्ही हे बोललात ना, छान वाटलं आहे काय.
पण एक मिनिट, तुम्ही हे नाही सांगितलं की ही माळ आजीनं का दिली तुम्हाला? काय कारण आहे का असं? आता संक्रांत आहे ना, मग सणवाराचं घालायला म्हणून दिलीये. हा, भारी आहे, भारी आहे. घ्या, मी येतो. एक मिनिट, येतो म्हणजे कुठं निघालास तू? अहो, तुम्ही रोज रोज मला हा एकच प्रश्न काय विचारता मला कळत नाही. कारण रोज तुम्हाला एकच उत्तर देतोस, महत्वाचं काम आहे, महत्वाचं काम आहे. नक्की कुठलं काम, कसलं काम, काय काम, कुठे आहे, काहीच सांगत नाही. पण मी आज काम आहे असं कुठं म्हणलंय? सांगितलंय का? मी तर तिकडे ते पतंगबाजीचा इव्हेंट सुरू आहे ना, तिकडे चक्कर मारायला चाललोय. पतंग उडवण्याचं कोणी ठेवलं इव्हेंट? हे कोलत्यानी ऑर्गनाईज केलाय तो. तेजप्रता, तू पतंगबाजी करणार आहेस? अरे यार, म्हणजे मला कळलं होतं तू पतंगबाजीत एक्सपर्ट आहेस, आणि जर तू करणार असेल तर मला तुला पतंग उडवताना बघायचंय. अहो, पण कसं शक्य आहे? मी तिथं जाऊन जर त्या स्पर्धेत भाग घेतला ना, म्हणजे पतंग उडवतो असं कळलं ना माई ना, तर माई रागवतील माझ्यावर. माई साहेब का रागवतील? अरे म्हणजे कोलते आणि माई साहेब हे एकाच पक्षात आहेत ना, विरोधी पक्षात पण नाही आहेत. आणि तेजप्रता, सण हा सगळ्यांनी एकत्र साजरा करायचा असतो, त्यात कुठलाही भेदभाव किंवा कुठला मतभेद नसतो रे. आता सेलिब्रेशन म्हणून जर तू पतंग उडवलीस तर काय हरकत आहे? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी पण तो विचार केला होता. खरं तर मी थंडरला सांगितलं होतं की नाव नोंदव स्पर्धेत, पण नंतर विचार केला की माईंना आवडणार नाही. काही होणार नाही. मला काय वाटतं माहितीये, जर तू कुठली स्पर्धा जिंकून आलास ना, तर कदाचित सर्वात जास्त आनंद माईसाहेबांनाच होईल ना. तरी जर तू कन्व्हिन्स नसशील तर मी येऊ का तुझ्यासोबत मॉरल सपोर्ट म्हणून? तुम्ही माझ्यासोबत मॉरल सपोर्ट? चालेल चालेल, चालतंय. मी आलेच, मोबाईल घेऊन येते. हा? नमस्कार रमावतीकरांनो, तर माननीय श्री विश्वासराव कोलते साहेब यांच्या या भव्य दिव्य पतंगबाजी स्पर्धेसाठी आपण इथं आलात. सर्वांचे मनपूर्वक आभार. तर साहेबांनी ही जी काही मोठी पतंगबाजी स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्यात जे स्पर्धक इथे आलेले आहेत त्यांना ऑल द बेस्ट. बघा, विश्वासराव कोलते साहेब स्वतः सगळ्या स्पर्धकांची भेट घेत आहेत, सगळ्यांना ऑल द बेस्ट करतायत. तर सगळ्यांनी सोबत मिळून साहेबांनी जो काही घाट घातलेला आहे पतंगबाजी स्पर्धेचा तो संपन्न करूयात. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा हा, वा, मस्त. संबे तयार झाले चांगले. जंबे, त्या मीडियावाल्यांना बोलवलंय ना? हा, त्या मीडियावाल्यांना म्हणा बघ, नुसत्या माईच्या न्यूज कव्हर करू नका, नाही तर कळायचं आम्ही एवढा दिवस प्लॅनिंग करून हा इव्हेंट लावला आणि हा इव्हेंट पण जाईल माईच्याच घशात. काय अहो, असं कसं होणार सर?